कोळसा लागतो. ती वीज येते ती कोळशापासून तयार होते, धरणातल्या पाण्यापासून होते. पण धरणातल्या पाण्याचं प्रदूषण होत नाही, पण कोळशापासून कार्बन डायऑक्साईड वर जातो, त्यामुळे काय होतं हवेचं प्रदूषण होतं. म्हणून आपल्याला काय करायचं, हरित ऊर्जा संवर्धन, ऊर्जेचं संवर्धन करायचं. म्हणजे ऊर्जा निर्मिती करता येत नाही आपल्याला, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर होतं, पण ऊर्जेची निर्मिती होत नाही, ऊर्जा नाश पण होत नाही. अलग लक्षात. म्हणून आपल्याला ऊर्जा जी क्लीन एनर्जी आहे म्हणतो आपण, सूर्य आहे की ना, सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. सोलर पॅनलवरती तुमच्या छतावरती बसवलेले आहे, त्याच्यावरती संगणक चालतो, लाईट चालते, फॅन चालते. त्याला काय आपण पैसे खर्च करतो का? नाही. एकदा पॅनल बसवलं की आपल्याला ते मिळते. परत गोबर गॅस शेणमध्ये आपण काय करतो, आपण उकिरड्यावर टाकतो, त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, फक्त खतच मिळतं. पण तेच जर शेण आपण गोबर गॅसमध्ये टाकलं तर काय मिळतो आपल्याला? प्रत्येकाच्या घरी आहे का गॅस? गोबर गॅस कोणाकोणाच्या घरी गॅस आहे? त्याच्यावर स्वयंपाक होतो ना आपल्याला, आणि खत मिळालं कसं मिळतं ते. म्हणून आपल्याला हे ऊर्जेचं संवर्धन झालं. म्हणजे काय, वाया जाणारी एनर्जी, सूर्य उगवणार मावळणार, तर त्याचा आपण उपभोग घेतो काय, प्रकाश फक्त घेतो. पण त्याची जी ऊर्जा आपण संग्रहित केली, साठवली, आणि त्याचा आपण संगणकाला वापरली, विजेला वापरली, तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. शेण तसंच